नमस्कार. आज आपण नागपंचमीची माहिती, महत्त्व आणि पूजाविधी बघणार आहोत. भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे. यामध्ये काही सण धार्मिक आहेत, काही सामाजिक तर काही निसर्ग पूजनाशी निगडित आहे. त्यातील एक महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा श्रावण महिन्यात साजरा होणारा एक प्राचीन आणि श्रद्धायुक्त सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमी निसर्ग पूजनाची आणि मानवी जीवनातील सर्पांच्या महत्त्वाची जाणीव करून देणारी परंपरा आहे. कधी साजरी केली जाते तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमी या तिथीला साजरा केला जातो. ही तिथी सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येते. पावसाळ्यात सापांचे दर्शन अधिक होते, त्यामुळे ही पंचमी याच काळात साजरी करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार ही तिथी श्रावण शुद्ध पंचमी म्हणून ओळखली जाते. नागपंचमी या नावामागील अर्थ नाग म्हणजे साप आणि पंचमी म्हणजे पंचमतिथी. म्हणूनच या दिवशी सर्पदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. पूजाविधी. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा अत्यंत श्रद्धेने केली जाते. पूजाविधी ठिकठिकाणी थोडीफार वेगळी असली तरी प्रमुख विधी खालील प्रमाणे असतो. घरात भिंतीवर किंवा फळ्यावर नागाचे चित्र काढले जाते. त्या चित्रावर हळद, कुंकू, फुले, लाया, दूध, साखर, धान्य अर्पण केले जाते. दूध आणि तूप नागदेवतेला अर्पण करून स्तुती मंत्र म्हटले जातात. काही ठिकाणी प्रत्यक्ष अस्सल नागमातेला दूध पाजण्याची प्रथा आहे, परंतु आजच्या काळात ही प्रथा पर्यावरणीय दृष्टिकोनातून अयोग्य मानली जाते. अनेक महिला या दिवशी नवीन वस्त्रे, नवीन अलंकार परिधान करून उपवास ठेवतात. नागपंचमीच्या दिवशी शेतीकाम, खोदकाम व साप मारणे टाळले जाते. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण बघू. भारतीय धर्मग्रंथानुसार नागपंचमीला खूप मोठे महत्त्व आहे. नाग हा शिवाच्या गळ्यातील भूषण म्हणून मानला जातो. विष्णूंच्या शेषशय्येवर नागराज शेषनाग हे अधिष्ठित आहेत, त्यामुळे सर्प ही देवता स्वरूपात पूजली जाते. गरुड पुराण, स्कंद पुराण, विष्णू पुराण आदी ग्रंथांमध्ये नागपूजेचे महत्त्व वर्णिले आहे. ज्योतिषशास्त्रात सर्पदोष असल्यास त्यांच्या निवारणासाठी नागपंचमीला विशेष पूजन करणे उपयुक्त ठरते. नागपंचमीला पूजन केल्यास सर्पदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष याचे परिणाम कमी होतात, तसेच असे मानले जाते. 8 प्रमुख देवता म्हणजेच अष्टनाग. हिंदू धर्मात 8 प्रमुख नागदेवतांचा उल्लेख आहे. त्यांची नावे अनंत, वासुकी, शेष, पद्म, कंबळ, कर्कोटक, अश्वत्तर, धृतराष्ट्र या अष्टनागांची पंचमीच्या दिवशी पूजा केल्यास शुभ फल प्राप्त होते. आता पौराणिक कथा बघू. विदुर आणि नागकन्येची कथा. एकदा एक विदुर ब्राह्मण एका नागकन्येच्या आश्रयाला जातो. ती नागकन्या त्याच्यावर प्रसन्न होते आणि त्याला आशीर्वाद देते. ही नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यास सर्पदोष नष्ट होतो. सर्प आणि शेतकऱ्याची कथा. एका शेतकऱ्याचा मुलगा नांगरताना सापाला मारतो. सापाचा बदला म्हणून नागमाता त्याच्या कुटुंबाला ग्रासते. नंतर पश्चाताप करून तो नागपंचमीच्या दिवशी पूजा करतो. नागदेवता प्रसन्न होतात आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करतात. निसर्ग आणि नागपंचमी. साप हे पर्यावरणातील अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. ते उंदीर, बेडूक आणि इतर किड्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. त्यामुळे शेतीला आणि पर्यावरणाला साप उपयुक्त ठरतात. नागपंचमीचा सण साजरा करण्यामागे सापांबद्दल आदर निर्माण करणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश होऊ नये यासाठी जनजागृती करणे हाही हेतू आहे. प्रथा आणि परंपरा. 1. नागोबाची जत्रा. महाराष्ट्रातील अनेक भागात या दिवशी नागोबाच्या मंदिरात जत्रा भरते. लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊन पूजा करतात. नंबर 2. स्त्रियांचे पूजन. महिलांनी या दिवशी नवीन वस्त्रे परिधान करणे, ओवाळणे घेणे, व्रत ठेवणे आणि देवीसारख्या नागमातेची पूजा करणे ही परंपरा आहे. नंबर 3. गावात वाडीतील सर्पपूजा. गावकरी गावातील एखाद्या झाडाखाली नागाचे चित्र पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढून त्याची पूजा करतात. या दिवशी काय टाळावे तर सर्पहिंसा पूर्णपणे निषिद्ध आहे. शेतीकाम, माती खोदणे आणि नांगरणे या दिवशी टाळावेत. मांसाहार, कांदा, लसूण याचे जेवण वर्ज्य केले जाते. सापांना प्रत्यक्ष दूध पाजणे टाळावे, कारण साप दुग्धपान करत नाही, त्यामुळे त्यांना त्रास होतो. राज्यनिहाय परंपरा. आता महाराष्ट्रात नागपंचमी अत्यंत श्रद्धेने साजरी केली जाते. खास करून कोकण, मराठवाडा व विदर्भात नागमंदिरात विशेष पूजन होते. स्त्रिया लाह्यांचे पंचपक्वान्न बनवतात.
कर्नाटकमध्ये नागदेवतेच्या मूर्ती घरात आणून पूजा केली जाते. नागपंचमीच्या रात्री कथा ऐकवण्याची ही परंपरा आहे. उत्तर भारतात नागपंचमी कशी साजरी केली जाते बघू. उत्तर भारतात नागोबाला दूध पाजले जाते. गावोगावात नागमातेला भेट देण्याचे कार्यक्रम होतात. लोकसाहित्य आणि नागपंचमी. ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी लोकगीते गायली जातात. काही ठिकाणी स्त्रिया पारंपरिक नागगीत गातात. या गीतातून नागदेवतेची महती सांगितली जाते. ज्योतिषशास्त्र आणि नागपंचमी. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की नागपंचमीच्या दिवशी विशेष पूजन केल्यास जन्मकुंडलीतील सर्पदोष, कालसर्पयोग, राहुकेतूच्या त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. नागदेवतेची शांतीपूजा, अभिषेक, नागस्तोत्र पठण या दिवशी योग्य वेळ मानली जाते. पर्यावरणीय संदेश. सापांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर मानवी हस्तक्षेप वाढतो आहे. नागपंचमीसारखे सण आपल्याला सापांबद्दल कृतज्ञता आणि संरक्षणाची जाणीव करून देतात. आपण नागपूजा करत असलो तरी प्रत्यक्ष सापांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. उपसंहार. नागपंचमी हा केवळ धार्मिक सण नाही तर निसर्गपूजन, पर्यावरण जागरूकता आणि सांस्कृतिक समृद्धीचा एक सुंदर संगम आहे. सर्पपूजेच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं अधिक दृढ होते. ही परंपरा विज्ञानाशी, श्रद्धेशी आणि सहअस्तित्वाच्या तत्वाशी जोडलेली आहे. आपण नागपंचमी साजरी करताना फक्त रूढी म्हणून नव्हे तर जाणीवपूर्वक, पर्यावरणपूरक आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून ती साजरी केली पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.